नमस्ते फ्रेंड्स. कालच माझी रुटीन पेशंट होती इन्फर्टिलिटीची, मॅरिड सिन्स 5 इयर. तिची ट्रीटमेंट चालू आणि काल मला बोलली की या सायकलला मॅडम मला 100% सक्सेस येणार का? तर मला सांगायचं हेच आहे की नॅचरल सायकल विथ टाइम्ड इंटरकोर्स ही जर या पद्धतीने जर आपली ट्रीटमेंट चालू असेल तर अशा ट्रीटमेंटचा सक्सेस हा ओनली 10 ते 20% असणार आहे. आणि त्याच्या पुढची स्टेज म्हणजे आययुआय. म्हणजे आययुआय जरी केलं तर आययुआयचा सक्सेस हा फार तर फार 20 ते 22% पर्यंत असू शकतो. म्हणजे नॅचरल सायकलपेक्षा थोडाफार सक्सेस आययुआयचा जास्त असतो. जसे जसे सायकल्स वाढतात आययुआयचा क्युम्युलेटिव्ह सक्सेस रेट जास्त असू शकतो. आणि थर्ड ट्रीटमेंट आहे की आयव्हीएफ. तर आयव्हीएफचा सक्सेस रेट सुद्धा इट इज नॉट 100%. आयव्हीएफचा सक्सेस हा पण बाकी फॅक्टर्सवर, मल्टिपल फॅक्टर्सवर डिपेंड करतो. आणि जर सगळ्या गोष्टी चांगल्या असणार तर आयव्हीएफचा सक्सेस हा 45 to 55 पर्यंत असू शकतो. पण एज इज व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर. आणि एज जर चांगलं असेल, पेशंट यंग असेल आणि अदर फॅक्टर्स नसणार तर आयव्हीएफचा सक्सेस हा चांगला असतो. पण जसं जसं पेशंटचं एज वाढतं त्याचं तसं तसं म्हणजे 30 वर्षानंतर प्रेग्नन्सी सक्सेस कमी होतो, 35 नंतर अजून कमी होतो आणि 40 नंतर सक्सेस हा ड्रास्टिकली कमी होतो. म्हणून या सगळ्यामध्ये एज इज व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर. टेक अर्ली डिसिजन.